हा बर्फ, हे पर्वत आणि ही अनोखी शांतता, एका मराठी माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात रोमांचक प्रवास. सगळीकडे पांढरा शुभ्र बर्फ आणि बर्फाच्छादित डोंगर रांगा, केबल कारमधून दिसणारं स्वर्गासारखं दृश्य. पण खरी कहाणी इथून सुरू होते. गोठलेले तलाव, निसरडे रस्ते आणि खोल कॅनियन. युरोप, स्वित्झर्लंड, आज सगळ्यांशी तुलना होणार. कझाकिस्तानचा हिवाळा खरंच जगातला बेस्ट आहे का? कसं असतं कझाकिस्तान मधल्या बर्फाळ प्रदेशातील जीवन? चला आजच्या व्हिडिओत एक्सप्लोर करूया कझाकिस्तान मधील हाडं गोठवणाऱ्या थंडीतील काही एक्स्ट्रीम अट्रॅक्शन्स. मित्रांनो, मध्य आशियाच्या प्रवासादरम्यान काही कारणास्तव मला मराठीमध्ये व्हिडिओ नाही बनवता आले, सो त्याबद्दल तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर राम राम मंडळी, कझाकिस्तान सिरीजच्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं जोरदार स्वागत आहे. सध्या मी आहे माझ्या हॉस्टेलमध्ये आणि आजचं टेम्परेचर आहे -4°C. आज आपण जाणार आहोत इथून जवळच असलेल्या माउंट शिंबुलक इथे. बघू जाऊन, एक्सपिरियन्स करू कझाकिस्तानचे बर्फाच्छादित डोंगर कसे असतात ते. असा काहीसा एरिया आहे आजूबाजूचा. इथून जवळपास 1 तास लागणार आहे आपल्याला शिंबुलक पर्यंत पोहोचायला. आणि यार, अलमाटी खरंच इतकं सुंदर शहर आहे ना, मीन्स कांट एक्सप्लेन इन वर्ड्स. हे पहा ना, पुढे मला डोंगर दिसत आहेत आणि त्यावर पूर्ण बर्फ आहे. वाव, सो ब्युटिफुल. बस स्टॉप वरती आलोय आणि कसल्या जबराट बसेस आहे राव, एक नंबर. इथे नंबरच्या हिशोबाने बसेस चालतात, सो 2 नंबरच्या बसने जायचंय आपल्याला. आणि आय थिंक बस पण लागलेली आपली. हा असा काही बस स्टॉप आहे इथला. आणि यार, इथली स्वच्छता पहा ना, सो क्लीन. तो भाई यार, फाइनली बस में बैठ चुका हूँ और यहाँ से कुछ बस है, 2 नंबर की बस है. यहाँ से हमें एक स्टॉप पे उतर देगी. उसके बाद 12 नंबर की बस लेके जाएंगे आगे शिंबुलक की तरफ. ऐसा कुछ बाहर का नज़ारा है. और ये रेलवे स्टेशन है अलमाटी का, अलमाटी 1. मित्रांनो, सुमारे 2 तासाच्या प्रवासानंतर फायनली मी पोहोचलोय शिंबुलक पर्वताच्या पायथ्याशी. हे मेदेव नावाचं एक छोटंसं विलेज आहे. इथून अशी केबल कार जाते वरपर्यंत. बघू आता वरपर्यंत जायचा काय सीन होतो ते. पण यार, आजूबाजूचा नजारा बघा ना, कसला सुंदर आहे. मित्रांनो, सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे की जर तुम्ही इथे येणार असाल तर नेमकं कसं येऊ शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा इथे शिंबुलकचा मॅप लावलेला आहे. चला, केबल कारचं तिकीट काढलंय. पर पर्सन 5,000 टेंगे, म्हणजेच मला लागले अप्रॉक्स 908 इंडियन रुपीज. हे असं काही तिकीट आहे. जाएंगे अभी ऊपर और ऊपर से देखेंगे नजारा कैसे रहने वाला है. मजा आ रहा है, थोड़ी ठंड लग रही है, हाथ थोड़े से कांप रहे हैं भाई. मजा आ रहा है ना? मजा आ रहा है, एकदम मजा आ रहा है, एकदम जबरदस्त. जबरदस्त. आपके व्यूज के लिए हम सुबह से इधर वीडियो के लिए भाई पठान भाई हमारे साथ आए हैं. हाँ. तो मस्त अभी हम घूमेंगे और मजे करेंगे, है ना पठान भाई? मजे करेंगे. जाने के बाद फिर से चिकन खाना है अपने को. हाँ? फिर चिकन खाना फिर से चिकन खाना है. हाँ, जैसे फिर से जाएंगे ना हॉस्टल की तरफ जाएंगे, वहाँ पे मस्त वाला चिकन मिलता है, तो वहाँ पे जाने के बाद मस्त चिकन खाएंगे हम, है ना? तसा केबल कारचा प्रवास माझ्यासाठी काही नवीन नव्हता. आय थिंक आपल्याकडे जास्त करून याला रोपवे म्हणतात, कोणी गोंडोला पण म्हणतं. पण ही राईड काहीशी विशेष होती, कारण आता तुम्हीच बघा ना, किती सुंदर आणि मनमोहक दृश्य दिसतंय वरतून. सो मेस्मरायझिंग. मित्रांनो, मागचा व्ह्यू कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. सगळीकडे तुम्हाला अशी पांढरी शुभ्र बर्फाची चादर पसरलेली बघायला मिळेल. एक वेगळीच फिलिंग येते यार, नॉट एबल टू एक्सप्रेस इन वर्ड्स. जवळपास 10 मिनिटं झालेत आम्हाला खालून निघून. आणि अजून आम्ही जसे जसे वर जातोय तसे तसे अजूनच सुंदर नजारे बघायला मिळत आहेत. 5,000 टेंगेचं तिकीट आहे ना, वर्थ इट आहे राव. या अशा नजाऱ्यासाठी एक लाईक तर बनतोच मित्रांनो. आणि शक्य झाल्यास यार हातवात सबस्क्राईब पण करून टाका चॅनलला. भाई फाइनली पहुंच गए ऊपर शिंबुलक में. ऐसा कुछ यहाँ पे नज़ारा है भाई. ये एक्चुअली फर्स्ट स्टॉप है, इसके ऊपर और 2 स्टॉप है. अगर आप चाहो तो उधर भी जा सकते हो. सो यार, फायनली पोहोचलोय वरती आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे माझ्या समोर. यांना स्कीइंग किंवा स्नोबोर्डिंग करायची असते ना, ते अजून 2 स्टॉप वरती जातात आणि स्कीइंग करत खाली येतात. यार, किती भारी वाटत असेल ना. अनफॉर्च्युनेटली मला स्कीइंग नाही येत, नाहीतर मी पण अजून वरती गेलो असतो आणि यार मजा झाली असती. थोडं शिंबुलक बद्दल सांगतो.
हा कझाकिस्तान मधील सर्वात प्रसिद्ध व मध्य आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक स्की रिसॉर्ट असून हा अलमाटी जवळ ट्रान्स इली अल्ताव पर्वत रांगांमध्ये वसलेला आहे. हिवाळ्यात बर्फ, पर्वत आणि साहसी खेळांचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण सर्वोत्तम मानले जाते. याची उंची सुमारे 2200 मीटर ते 3200 मीटर इतकी आहे. थंड, स्वच्छ हवा आणि हिमाच्छादित डोंगर. इथे पोहोचताच ना हवामान बदलल्यासारखं वाटतं आणि संपूर्ण परिसर स्वप्नांसारखा दिसतो. शिंबुलाक हे कझाकिस्तान मधील सर्वात मोठं स्की सेंटर आहे. पहिल्यांदाच स्की करणाऱ्यांसाठी हे ठिकाण सुरक्षित आणि योग्य आहे. शिंबुलाक हा फक्त स्की रिसॉर्ट नसून संपूर्ण टुरिस्ट हब आहे. थंडी इथे यायची झाल्यास नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान इथे आपण येऊ शकता. इथल्या वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आणि ग्लोबल टुरिझम प्रमोशनमुळे ना इथे अनेक इंटरनॅशनल स्की इव्हेंट्स देखील होतात. त्यामुळे याची तुलना अनेकदा युरोप आणि स्वित्झर्लंड मधील स्की रिसॉर्टशी केली जाते. बाहेर बर्फात फिरता फिरता पोटात कावळे कावकाव करायला लागले होते. सो इथे एका कॅफेत आलोय, मेनू ऑर्डर केलाय. अर्थातच इतर टुरिस्टिक प्लेस सारखंच इथे पण बरंच महाग आहे, पण पोटापुढे काही ऑप्शन नाहीये. यार बाहर घूमते घूमते यहाँ पे एक रेस्टोरेंट में आ गए. बाहर काफी ठंड लग रही थी और भूख भी काफी लगी थी हमें. सुबह से निकले थे तो सोचे चलो कुछ खा लेते यहाँ पे. तो मेनू ऑर्डर किया है. हालांकि यहाँ पे सब महंगा है, हमने चेक किया है, बट फिर भी जैसे मेनू आता है मैं आपको दिखाता हूँ कि क्या क्या कैसे कैसे. कैन आई हैव इंग्लिश मेनू प्लीज. ये 2 चिकन समोसा है और ये भाई का चीज समोसा है. छोटा सा है और भाई 200 रुपए का एक है. खूप जास्त भूक नव्हती, पण बाहेर थोडी थंडी जाणवत होती. सो खातो आता आणि जाऊ परत बाहेर आणि बघू अजून थोडं शिंबुलकला एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू. खाऊन पिऊन झालंय आणि आता वाजले संध्याकाळचे 4. मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका. हे बघा यार, हा बर्फ कसला खतरनाक ओघळलाय खाली आणि असा टोकदार झालाय. वाव. मित्रांनो, आजचा दिवस वसूल झाला. मीन्स अलमाटीमध्ये जर आलात ना तर शिंबुलक ही मस्ट विजिट प्लेस आहे. खोटं नाही सांगत, मी बऱ्याच ठिकाणी बर्फाचा अनुभव घेतलाय, पण यार ही जागा काहीशी स्पेशल आहे. मीन्स लिटरली युरोप आणि समहाऊ स्वित्झर्लंडचा काहीसा फील येतोय. लवली, सो वर्थ इट. आणि इथपर्यंत ईव्ही चार्जिंग पॉइंट्स खतरनाक. चला, शिंबुलकचा निरोप घ्यायची वेळ आलीये. निघालोय परत खाली आणि थोडा थोडा यार स्नोफॉल चालू झालाय. चला जाऊ आता हॉस्टेलला आणि एक मस्त तगडी झोप घेऊ, कारण उद्या सकाळी आपण एका ऍडव्हेंचर डे ट्रिपला जाणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण बघणार आहे. चला भेटतो उद्या सकाळी. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. पहाटेच लवकर उठून आजच्या प्रवासाला निघालोय. अलमाटी पासून 50 ते 60 किलोमीटर लांब एका ढाब्यावर थांबलोय आणि असा काहीसा इथला आजूबाजूचा परिसर आहे. सकाळी 5 वाजताच निघालो होतो, त्यामुळे खूप अंधार होता. सो काही जास्त शूट नाही करू शकलो. आजची आपली ही डे ट्रिप राहणार आहे. सो या 3 वेगवेगळे अट्रॅक्शन्स आपण कव्हर करणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणार आहोत ब्लॅक कॅनियनला आणि प्रवासादरम्यानचं ते विहंगम दृश्य यार मी शब्दात नाही सांगू शकत, किती सुंदर दिसत होतं ते. आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत मी फायनली पोहोचलो ब्लॅक कॅनियनला. आता बऱ्याचशा आपल्या मित्रांना प्रश्न पडला असेल की कॅनियन म्हणजे काय नेमकं. तर कॅनियन म्हणजे एक दरी किंवा आपण त्याला एक खिंड देखील म्हणू शकतो. हे अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या रंगांच्या खडकांसाठी प्रसिद्ध असलेलं पर्यटन स्थळ आहे. हे प्रसिद्ध शॅरन कॅनियनचाच एक भाग असून याला ब्लॅक कॅनियन यासाठी म्हणतात कारण इथले खडक गडद काळसर तपकिरी रंगाचे दिसतात आणि संपूर्ण परिसर खूपच ड्रामॅटिक वाटतो. ब्लॅक कॅनियन हा हजारो वर्षात शॅरन रिव्हर मुळे तयार झालेला खोल दरी सारखा एक भाग आहे. इथे उभ्या राहिल्यावरती निसर्गाची भव्यता प्रत्यक्षात जाणवते. हे ठिकाण अनेकदा मिनी ग्रँड कॅनियन ऑफ कझाकिस्तान म्हणूनही ओळखलं जातं. मित्रांनो, बसमधून उतरून आता थेट एका गाडीत येऊन बसलोय. सध्या आहे इथल्या एका छोट्याशा खेडेगावात आणि या गावाचं नाव आहे साती विलेज. हे बघू शकता तुम्ही, सोव्हिएत काळातील एक मॅटाडोर आहे. यार खूपच जुनी वाटते. इथून आता आपण जाणार आहोत कॅन्डी लेकला. अप्रॉक्स 40 ते 50 मिनिटं लागतील आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला. बघू तिथे गेल्यावरती नेमका काय सीन होतो ते. यार आतमध्ये मस्त गरम वाटतंय, पण बाहेर -9 टेम्परेचर आहे आणि आज मस्त ऊन पण पडलंय. आणि हे तुम्ही बघू शकता की इथे गाडीच्या चाकांवरती साखळ्या बांधल्या. इथे डांबरी रस्ता नावाची गोष्टच नाहीये. सो इथे आपल्याला डायरेक्ट बर्फातूनच प्रवास करावा लागणार आहे. सो बघू आता प्रवास कसा होतो ते. साती विलेज पासून कॅन्डी लेक पर्यंतचा प्रवास आहे ना खूप जास्त ऍडव्हेंचरस होता राव. मीन्स रस्त्याचं तर नामोनिशानच नव्हतं. सगळीकडे नुसता बर्फच बर्फ. व्हॅनने एका ठिकाणी उतरवलंय. साती विलेज पासून इथपर्यंतचा प्रवास खरंच खतरनाक होता. खूप बम्पी राईड होती, पण यार मजा येत होती. चला निघूया कॅन्डी लेक कडे.
मित्रांनो, जर तुम्हाला चालणं शक्य नसेल तर तुम्ही इथे घोडा पण घेऊ शकता. एक घोडा इथे चार्ज करेल 6000 टेंगे, म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये अप्रॉक्स 1050 रुपये, म्हणजे जाण्याचे 6000 आणि येण्याचे 6000. मी तर पायीच जातोय. बघू किती वेळ लागतो लेक पर्यंत पोहोचायला. मित्रांनो, जवळपास 20 मिनिटं झाले मी चालतोय आणि आय थिंक ऑलमोस्ट पोहोचलोय. आता इथे खाली उतरून जावं लागणार आहे. रस्ता थोडा डेंजर आहे राव. म्हणजे तुम्ही जर अजिबातच हायकिंग वगैरे करत नसाल ना तर इथपर्यंत येणं थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. सो जर कम्फर्टेबल नसाल ना तर घोडा घेऊनच या. आणि जर पायी काही प्रॉब्लेम नसेल तर डायरेक्ट येऊ शकता, जसा मी आलोय. थोडा दम लागलाय यार, कारण मागच्या अर्ध्या तासापासून चालतोय, पण भारी वाटतंय. आणि हा, जर इथपर्यंत येतच असाल तर खाऊन पिऊन या. पाण्याची बॉटल कॅरी करा, कारण इथे तुम्हाला काहीच भेटणार नाहीये. एक गोष्ट चांगली आहे की आजचं वातावरण चांगलं आहे. चला जाऊ खाली आणि बघू कॅन्डी तलावाचा व्ह्यू. या अशा काही पायऱ्या केल्या तिथे जाताना तर भारी वाटतंय, पण बहुतेक येताना आपली हालत खराब होणार आहे असं दिसतंय. हा एक छोटासा झरा वाहतोय खालून. भाई ये खड़ी चढ़ाई है भाई, यहाँ तक तो घोड़े भी नहीं आते, लेकिन भाई कुछ भी कहो, सीन यहाँ पे काफी जबरदस्त वाला है. प्लेस बहुत ही ब्यूटीफुल है. काहीही म्हणा, पण इथलं जे निसर्गाचं निखळ सौंदर्य आहे ना ते यार अप्रतिम आहे. लिटरली स्पीचलेस. सो मित्रांनो, अथक परिश्रमानंतर का होईना आपण फायनली पोहोचलोय कॅन्डी लेकला. रस्ता थोडा स्लिपरी इथे. हे बा, असा काहीसा रस्ता इथे आणि हा पूर्ण तलाव आहे जो सध्या पूर्णपणे गोठलाय. खतरनाक. मित्रांनो, मी तलावाच्या बऱ्याच आत आलोय आणि आता मी या गोठलेल्या तलावावरती उभा आहे. कॅन्डी लेक हे कझाकिस्तान मधलं सर्वात वेगळं आणि रहस्यमय नैसर्गिक पर्यटन स्थळ मानलं जातं. ही लेक अलमाटी जवळ कुंगे अल्ताऊ पर्वतरांगांमध्ये वसलेली आहे. हा तलाव साधा नाही. 1911 मध्ये झालेल्या भूकंपामुळे इथे संपूर्ण जंगल पाण्याखाली गेलंय. आज जिथे हा पांढरा शुभ्र बर्फ आहे तिथे कधी काळी दाट हिरवं जंगल होतं. उंच उंच देवदारची झाडं, पक्ष्यांचा किलबिलाट, थंड वारा आणि पूर्ण शांतता. तो भाग फक्त एक साधा डोंगराळ प्रदेशाचा होता. कोणालाच कल्पना नव्हती की पुढे इथे इतिहास घडणार आहे. 1911 साली अचानक कझाकिस्तानच्या ह्या भागात एक भीषण भूकंप झाला. जमीन हादरली, डोंगर थरथर कापू लागले आणि काही क्षणातच एका मोठ्या पर्वताचा भाग कोसळला. हा कोसळलेला भाग खाली येऊन एका खोल दरीत अडकला आणि तिथे तयार झालं एक नैसर्गिक धरण. त्या नैसर्गिक धरणामुळे पावसाचं आणि हिमवृष्टीचं पाणी साचू लागलं. हळूहळू संपूर्ण जंगल पाण्याखाली जाऊ लागलं आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे 100 वर्षानंतरही ही झाडं अजूनही उभी आहेत. आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे इथे पाण्याचं तापमान कायम खूप थंड असतं. त्यामुळे पाण्यात बॅक्टेरिया कमी असतात. सो झाडं कुजत नाही. म्हणूनच आजही ती झाडं जणू पाण्यात गोठल्यासारखी दिसतात. खाली पाण्यात आणि वर आकाशाकडे. असं दृश्य जगात फारच कमी ठिकाणी दिसतं. पूर्वी हे ठिकाण फक्त स्थानिक लोकांनाच माहिती होतं, पण नंतर फोटोग्राफर्स, ट्रॅव्हल ब्लॉगर्स आणि निसर्गप्रेमी इथे येऊ लागले. सोशल मीडियावरती फोटो व्हायरल झाले आणि कॅन्डी लेक जगाच्या नकाशावर आली. आज हे ठिकाण सबमर्ज फॉरेस्ट लेक म्हणून ओळखलं जातं. भाई बिल्कुल लेक के बीचों बीच हुआ अभी मैं. चारों बाजू में पूरे बर्फ ही बर्फ है. ये देखो भाई कितनी बर्फ है. लेक के बिल्कुल बीचों बीच हूं मैं अभी. मित्रांनो, आता लेकच्या बिलकुल मध्यभागी पोहोचलोय. आलमाटीला आलात तर इथे येणं क्रमप्राप्त आहे. कसं यायचंय, टूर कुठून कशी बुक करायची याची सगळी माहिती मी पुढे देणारच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथून आपण जाणार आहोत कोलसाई लेकला. जाताना थोडा थकवा जाणवत होता, पण उतरताना काही वाटत नाहीये. खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. हा माझ्या मागचा नजारा तुम्ही बघू शकता किती सुंदर येतो. या सुंदर व्ह्यू साठी एक लाईक करूनच टाका आता आणि हातोहात चॅनलला सबस्क्राईब पण करा. आलोय परत साती विलेजला. आता इथून आपण जाणार आहोत कोलसाई लेक कडे. साधारण 1 ते 1.5 तास लागणार आहे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला. अर्थात ती लेक पण आपल्याला गोठलेलीच दिसणार आहे, कारण इथे कझाकिस्तान मध्ये सध्या विंटर चालू आहे. सो जर विंटर मध्ये आलमाटीला एक्सप्लोर करायचा प्लॅन करत असाल तर ही डे ट्रिप तुम्हाला कंपल्सरी आहे. या अशा सोव्हिएत काळातल्या मॅटेडोर गाड्या इथे चालतात. कसली पॉवरफुल गाडी आहे राव, खतरनाक. म्हणजे चांगल्या 4x4 फिक्या आहे तिच्या समोर. साधारण 1 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलोय कोलसाई लेकच्या पार्किंग मध्ये. ही आमची बस आणि हा असा काहीसा इथला सीन आहे. इथे इतकी थंडी नाही जाणवत आहे. अर्थात थोड्याच वेळात इथे संध्याकाळ होईल, सो थंडीची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे पटापट एक्सप्लोर करायचा प्रयत्न करू. इथून थोडा व्ह्यू दाखवतो तुम्हाला कोलसाई लेकचा. वरतून असा काहीसा व्ह्यू दिसतोय. ऑसम. पूर्ण तलाव गोठलाय, पण या तलावाच्या आत आपण नाही जाऊ शकत आणि इथल्या बर्फाची थिकनेस थोडी कमी आहे. सो माणसाच्या वजनाने बर्फाची लेअर ब्रेक होण्याचा धोका आहे, कारण वरतून भलेही बर्फ दिसत असला तरी खाली सगळं पाणी आहे. सो या बर्फावर चालणं इज हायली डेंजरस.
एक स्टेप अजून खाली आलोय आणि इथून हा असा काहीसा सीन दिसतोय. सुपर्ब. या अशा लाकडी पायऱ्या उतरून पूर्णपणे खाली आलोय आणि यार पूर्ण तलाव गोठलाय. आणि ही लेक कॅन्डी लेकच्या कम्पॅरेटिव्हली बरीच मोठी आहे आणि बघू शकता या अशा मोठ्याशा तलावाचं रूपांतर या पांढऱ्या शुभ्र बर्फात झालंय. ऑक्टोबर संपताच डोंगरावरती बर्फ पडायला लागतो. नोव्हेंबर पर्यंत थंडी वाढते, वारा बोचरा होतो आणि हळूहळू कोलसाई लेकचं पाणी गोठायला लागतं आणि काही आठवड्यातच तो निळसर तलाव एका मोठ्या काचेसारख्या बर्फात बदलतो. डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान तापमान -15 ते -25 पर्यंत जातं आणि त्या थंडीत पाणी पूर्णपणे बर्फात बदलतं. आजूबाजूची झाडं पांढरी होतात, पर्वत बर्फाच्या चादरीत लपतात. तर जे दृश्य आपण समोर बघतोय जणू निसर्गाने स्वतःवर पांढरी शाल पांघरली आहे. तलावाजवळ पोहोचताच एक वेगळाच अनुभव आला. पायाखाली खडखडणारा बर्फ, कानात शिरणारा वारा, चेहऱ्यावर पडणारे हिमकण आणि समोर एक शांत स्थिर गोठलेली दुनिया. मनात एकच विचार येतोय, मी खरंच स्वप्नात तर नाही ना? हिवाळ्यात कोलसाईची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली शांतता. इथे ना गाड्यांचा आवाज, ना गर्दी, ना शहरांचा गोंधळ, फक्त वाऱ्याचा आवाज, बर्फाची सळसळ आणि क्वचितच पक्ष्यांचा आवाज. ही शांतता मनाला खूप खोलवर स्पर्श करून जाते. मित्रांनो, कोलसाई लेक एक मस्ट विजिट प्लेस आहे. सो हिवाळ्यात या किंवा उन्हाळ्यात तुम्हाला इथे येण्याशिवाय पर्याय नाही. बघा ना कसली ब्युटिफुल लेक आहे यार. आता तुम्ही म्हणाल की अरे ते सगळं ठीक आहे, पण डे ट्रिप बुक कशी करायची आणि कुठून करायची, चार्जेस काय? सो सांगतो. almatitour.kz या वेबसाईट वरून मी ही ट्रिप बुक केली होती. त्यांचं एक इंस्टाग्राम पेज पण आहे, तिथे मी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. आणि हो, हे काही पेड प्रमोशन नाहीये, मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतोय. सो या डे ट्रिप साठी मला लागले 13,000 टेंगे, जे भारतीय रुपयांमध्ये होतात अप्रॉक्स 2290 रुपये. यात फूड किंवा पाणी काही इन्क्लूड नाहीये. हा फक्त डे ट्रिपचा खर्च आहे. यात आपले 3 अट्रॅक्शन्स कव्हर झालेत, ब्लॅक कॅनियन, कॅन्डी लेक आणि आता ही कोलसाई लेक. सो यार माझ्या मते खूप जास्त महाग नाहीये. बस पण खूप जास्त कम्फर्टेबल आहे. सो प्रवास पण तितकासा जाणवत नाही आणि तुम्ही इथे इझिली या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. तर हा असा काही माझा एक्सपिरियन्स होता या डे ट्रिपचा. आशा करतो की तुम्हाला माझा आजचा प्रवास आवडला असेल. लवकरच कझाकिस्तानची एक ग्रुप ट्रिप अरेंज करायचा विचार करतोय. सो अपडेटसाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या मराठी ऑडियन्स पर्यंत देखील शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम कोलसाई लेक, कझाकिस्तान. जय हिंद, जय महाराष्ट्र.